अतीनला कोणाचा तरी कॉल येतो, त्यामुळे तो बाहेर जातो. कॉलच्या नादात तो दार उघडेच ठेवतो. चावी पटकन तेथे टेबलावर ठेवलेला ग्लास तोडते आणि त्या काचेच्या साहाय्याने हाताला आणि पायाला बांधलेला दाव कापते आणि तेथून गपचूप निघून जाते. अतीन कोण आलेला ठेवल्यानंतर सावीला पाहायला जातो. रूममधील अवस्था पाहून त्याला धक्काच बसला. सावी त्याच्या तावडीतून सुटून पळून गेली होती. अतीन तिला शोधण्यासाठी पळत सुटतो. सावी रस्त्यावर धावत असते. तिला अतीनपासून एक सुरक्षित ठिकाणी जायचं असतं. ती गाड्या न पाहता फक्त धावत असते. अचानक एक कार तिला धडक मारते. त्या गाडीमध्ये अतीन होता. अतीन हा एक दिवस आधीच दुबईवरून आला होता. राघव उद्याच्या फ्लाईटने भारतात येणार होता. अतीनला सावीला मारायचे होते, कारण राघव अतीनपेक्षा अचलला जास्त महत्त्व देत होता आणि राघवला सावीवर खूप प्रेम आहे. जर मी हिला मारले तर राघवला वाटेल अचलने सावीवर नीट नजर ठेवली नाही, ती पळून गेली आणि त्यामुळे सावी मरण पावली. ह्या रागात राघव अचलला जीव मारेल. थोड्या दिवस राघव दुःखी राहील, त्यानंतर राघव सावीला विसरून जाईल. अतीन हा विचार करत होता. अतीन तिला दुसरी टक्कर मारणार, पण सावी तेथे नव्हतीच. अतीन गाडीच्या बाहेर येऊन सावीला शोधतो, पण त्याला सावी मिळत नाही. अचलला आता अस्वस्थ वाटू लागले होते, त्यामुळे त्याच्यामध्ये चिडचिडपणा वाढू लागला होता. सावी सतत त्याच्या मनात असायची. संध्याकाळचे 12 वाजले होते. अचल सावीला खूप शोधत होता. अचलला घरून कॉल येतो. तो पटकन घरी जातो आणि समोरच्या व्यक्तीला पाहून तो खूप अस्वस्थ होतो आणि घाबरून उठतो आणि म्हणतो, सावी. सावीची पावले अडखळतात. तिने सोप्याच्या मदतीने स्वतःला आधार दिला. सावीच्या डोक्यावर तसेच शरीराच्या अनेक भागावर मलमपट्टी करण्यात आली होती आणि ड्रेसवर रक्ताचे डाग होते. तिच्या चेहऱ्यावर हलके दुखण्याचे भाव होते. अचल धावत सावीकडे जातो आणि तिला आधार देत तो घाबरलेल्या आवाजात म्हणतो, सावी ठीक आहे ना? काय झालं? हे कसे घडले? असं म्हणत अचल सावीला सोफ्यावर बसवतो. अचल आता रागाने सावीकडे पाहतो आणि म्हणतो, मला काय झालं सांगशील का? सावी अचलला झालेली सारी घटना सांगते. हे ऐकून अचलच्या रक्ताच्या उकळ्या फुटल्या. अचल रागाने म्हणतो, त्याची माझ्या सावीला मारण्याची हिंमत कशी झाली? समोरून जिंकण्याची त्याच्यात हिंमत नाही म्हणून मागून हल्ला करतोस काय? यावेळी मी तुला सोडणार नाही. अचल सावीच्या जखमाकडे पाहत होता. अचलने सावीच्या जखमा पाहिल्या आणि तिच्या वेदना स्वतःच जाणवल्या. सावीच्या पांढऱ्या ड्रेसवरील रक्ताचे डाग त्याला खूप त्रास देत होते. अचल सावीला त्याच्या कुशीत उचलून रूममध्ये नेतो. सावी फक्त अचलला पाहत होती. सावीला रूममध्ये बेडवर झोपून अचल बाहेर येतो आणि कियाराला कॉल लावतो आणि रागात म्हणतो, मला अतीन पाहिजे आत्ताच्या आत्ता. कियारा त्याला विचारते, काय झालं अचल? अचल तिला म्हणतो, मी तुला नंतर सांगेन. एवढे बोलून कॉल करतो. त्यानंतर अचल खोलीत आला तेव्हा सावी झोपली होती, त्यामुळे तिला उठवणे त्याला योग्य वाटले नाही. तो परत खाली येतो